जय शिवलाल. बघा, आज आपण सोया चिक्सचे टिके बनवणार आहे. असं तर आपण सोयाबीन नेहमी खात नाही, पण सोया चिक्सच्या माध्यमातून आपल्या बॉडीला जातं. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 बाउल सोया चिक्स पिसून, त्याच्यानंतर 2 बटाटे घेतलेत मी ग्राइंड करून, बॉईल केलेले आहेत ते. त्यानंतर तुम्हाला जो व्हेजिटेबल आवडेल ते पण टाकू शकता. 2 ते 3 चम्मच मी बेसन घेतलं आहे. 2 ते 3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. नंतर मी गाजर घेतलेलं आहे, टोमॅटो आणि कांदा आणि लसूण आणि मिरचीची थोडीशी पेस्ट घेतलेली आहे आणि खूप सारं कोथिंबीर. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्या. तुम्हाला खारं फिकं आवडतं त्यानुसार. थोडीशी हळद ॲड करा, तिखट, जिरं आणि तीळ. त्याला प्रॉपर मिक्स करा. याचा डो रेस्टसाठी ठेवायचं नाही. याच्यामध्ये कांदे वगैरे असल्यामुळे पाणी सोडलं जातं. त्यामुळे बघा, आपला डो रेडी आहे. बघा, छोटे छोटे टिक्की बनवूया. पॅन ठेवूया आपण गॅसवर. थोडं त्याला बटर किंवा तुम्हाला ऑइल लावायचं असेल ते अप्लाय करू शकता तुम्ही. सोयाबीन हे आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, जे आपल्या बोनसाठी खूप आवश्यक आहे. या धावपळीच्या लाईफमध्ये आपण सगळं बाहेरचं स्नॅक खातो आणि हे एकदम झटपट होणारं असं रेसिपी आहे. थंडीमध्ये याला म्हणजे पौष्टिक असं म्हटलं जातं. थोडं तेल अप्लाय करूया. थोड्या वेळ त्याला एकदम लो फ्लेममध्ये त्याला आपण बनवूया. बघा, एकदम क्रिस्पी. कॉर्नफ्लॉवरमुळे ते क्रिस्पी लागतं. तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू पण शकता आणि स्किप पण करू शकता. बघा, दोन्ही साईडला असं एकदम रेड रेड झालेलं आहे, एकदम क्रिस्पी झालेलं आहे. टेस्टला पण खूप यम्मी लागतं. बघा, दोन्ही साईडनी एकदम असे रेड झालेत. बघा, आता तुम्ही त्याला छानपैकी टोमॅटो सॉस किंवा दहीसोबत त्याला खाऊ शकता, किंवा चटणीही बनवू. आपण चटणीची रेसिपी नंतर बघूया, पण आता केचपसोबतच खाऊया.